माझ्या पॅरेंट्सना फक्त 2 करिअर माहिती होती, एक मेडिकल आणि एक इंजिनिअरिंग. जेव्हा विचार करायची वेळ आली, मग मला विचारलं की तुला दोन्हीपैकी कुठे ऍडमिशन घ्यायचंय. तिसरं फील्ड हे नव्हतंच. माझी प्रॅक्टिस चांगली झाली होती, भरपूर फुटबॉल असायचा. एकदा एक इव्हेंट प्लॅनर आले आणि मला म्हणाले की माझा एक दांडियाचा इव्हेंट आहे 9 दिवसात, तुम्ही कराल का? मी म्हणलं डोक्यावर पडलंस काय, मी डॉक्टर आहे. मी जेव्हा स्टेजवर गेले, 7-8 हजार लोकांच्या समोर क्राऊड, आणि पहिल्यांदाच एवढा क्राऊड पहिल्यांदा फेस केला. बिलीव्ह मी, मला असं वाटलं की आज व्यवसायामध्ये मुलांकडं हाताला काम नाहीये, स्किल आहे पण हाताला त्यांना काम मिळत नाहीये, नोकऱ्या मिळत नाहीये. ह्या नव्या पिढीला व्यवसायासाठी तुम्ही काय मौल्यवान सल्ला देऊ शकाल? अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या एका सक्सेसफुल व्यक्तीला नॉट सो सक्सेसफुल पासून डिफरन्शिएट करतात. ते म्हणाले जेव्हा तुम्ही स्टेजवर जाताय तेव्हा ते लाईव्ह चालू आहे, तेव्हा काहीही समोर येऊ शकतं आणि त्याला रिस्पॉन्सिबल तुम्ही आहे. मी माझ्या स्टुडंटला नेहमी सांगते, जेव्हा तुम्ही स्टेजवर आहात तेव्हा अँकरिंग म्हणजे फक्त बोलता येणं असं नाही, त्यामध्ये एक मेजर पोर्शन असतो ऑडियन्स अटेन्शन. असं ठरवलं होतं की मला जोपर्यंत मेंटल स्ट्रेस होत नाही तोपर्यंत हे काम करायचं. ज्या दिवशी मला असं वाटेल की ह्या गोष्टीचं मला मेंटल स्ट्रेस होतोय त्या दिवशी हे काम थांबवायचं. पण बिलीव्ह मी, पाटील पाटील घेऊन आला पाटील की. नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या आवाजामध्ये जादू आहे. त्यांनी आपल्या संवाद कौशल्याच्या जोरावरती अँकरिंगमध्ये हजारो कार्यक्रमांमध्ये त्यांनी 4 चांद लावले, ते कार्यक्रम उचलून धरले. मोटिवेशनल स्पीकर, लाईफ आणि बिझनेस कोच, साताराच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध अँकर डॉक्टर भाग्यश्री मोहन. मॅडम नमस्ते. तुमचं नमस्कार, थँक्यू सो मच. सगळ्यात आधी मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मॅडम तुम्ही डॉक्टर आहे आणि ते लिटरेचर मधले नाहीये, तुम्ही मेडिकल मधले. स्टेथोस्कोप सोडून डायरेक्ट माईक हातात घेणं हे कसं जमलं किंवा कसं कसं झालं? मी डॉक्टर आहे, मी MD आयुर्वेद आहे. मी नेहमी माझं इंट्रोडक्शन देते की मी डॉक्टर बाय क्वालिफिकेशन आहे, अँकर बाय पॅशन आहे आणि आत्ता डिजिटल कोच बाय प्रोफेशन आहे. सो मी प्रोफेशन आपले बरेच वेळा चेंज होत राहतात आणि कधी कधी ते काही अशा परिस्थिती येतात ज्यामुळे चेंज होतात. मी जेव्हा मेडिकलला होते तेव्हा मला कधीच वाटलं नव्हतं की मी डॉक्टर की सोडून किंवा मेडिकल प्रॅक्टिस सोडून मी दुसरं कधी काही करेन. जबकि मी लहानपणापासून पाहते, माझं एज्युकेशन जवाहर नवोदय विद्यालय साताऱ्यामध्ये झालेलं आहे आणि मी को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आमच्या स्कूलमध्ये भरपूर असतात. मी लहानपणापासून मला स्वतःला स्टेजवरती पाहिलेलं आहे, मी अँकरिंग करताना पाहिलं आहे किंवा खूप जे इलोकेशनचे कॉम्पिटिशन्स असायचे त्यामध्ये पार्टिसिपेट करायचे. पण मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी स्पीकर हे ॲज अ करिअर घेईन. आणि मला आत्ता जे पॅरेंट्स बघतायत स्पेशली त्या सगळ्या पॅरेंट्सना सांगावंसं वाटतंय, माझ्या पॅरेंट्सना फक्त 2 करिअर माहिती होती, एक मेडिकल आणि एक इंजिनिअरिंग. जेव्हा विचार करायची वेळ आली, मी मेडिकलची पण एंट्रन्स एक्झाम दिली होती, इंजिनिअरिंगची दिली होती, दोन्हीतही चांगले मार्क्स मिळाले होते. मग मला विचारलं की तुला दोन्हीपैकी कुठे ऍडमिशन घ्यायचंय. तिसरं फील्ड हे नव्हतंच. पण आता स्किल्स एक वेगळ्या लेवलला लिहून तुम्हाला ठेवतात. तुम्ही निश क्राऊडमध्ये येतात आणि स्किलवरती तुम्ही वाटेल ती किंमत घेऊ शकता. मॉनिटरी ग्रोथ खूप चांगली होते. तुम्ही तुमच्या स्किलवर जेव्हा डेव्हलपमेंट करताय तेव्हा तुमची पर्सनल ग्रोथ, तुमची इमोशनल ग्रोथ चांगली होते. तुम्ही तुमच्या मुलांना नक्की स्किलवर काम करण्यासाठी संधी द्या. मग ते स्किल काय पण असू देत. आज आपण कम्युनिकेशन स्किल बद्दल बोलणार आहोत, पण मुलांच्या स्किल काहीही असू शकतं वेगळं वेगळं. जे मला तुम्ही डॉक्टर कडून इकडं कसं काय? जेव्हा मी माझं लग्न झालं, मी जेव्हा इंटर्नशिप करत होते तेव्हा माझं लग्न झालं आणि आय गॉट मॅरिड टू अन आर्मी ऑफिसर. मग जेव्हा प्रॅक्टिस करायची वेळ आली तेव्हा माझ्या लग्नाच्या नंतर मी MD केलं. MD करण्याच्या नंतर जेव्हा प्रॅक्टिस करायची वेळ आली तेव्हा ती एका जागेवरती स्टेबल आम्ही राहत नव्हतो, कारण माझा नवरा आर्मी ऑफिसर आहे. आम्हाला दर 2 वर्षांनी बदली करायला लागायची. मग प्रॅक्टिससाठी तुम्हाला एका जागेवरती जास्त वेळ राहायला लागायचं, असं होतं. मग जेव्हा मी फॅमिली वेवरती होते MDच्या नंतर, ऍक्च्युली अँकरिंग कसं सुरू झालं ते मी सांगते. मी MDला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं. मी कोडोलीला माझं MD झालंय. MDला ऍडमिशन घेतलं तेव्हा 15-20 दिवसच झालेले ऍडमिशन होऊन आणि आमच्या कॉलेजमध्ये एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती, मेडिकल कॉन्फरन्स. गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट आहे, आयुष डिपार्टमेंट. ते काय करतंय की आयुर्वेदाला स्प्रेड करायचा प्रयत्न करतंय. तर त्यासाठी भरपूर कॉन्फरन्सेस होत असतात. तर आमच्या सिनियर्सनी भरपूर काम केलं होतं. आता त्यांना फक्त अँकरच नव्हतं.
आणि आता त्यांना ते करायचं नव्हतं कारण त्यांनी भरपूर काम केलं होतं. आता नवीन जे मेंबर आलेले त्यातून मला सिलेक्ट केलं गेलं. मी ऑलरेडी फिल्म्समध्ये काम करत होते. मी सेकंड इयर मेडिकल पासून फिल्म्समध्ये काम करते, त्यामुळं चेहरा थोडा ओळखीचा होता आणि त्यांना अशी व्यक्ती हवी होती ज्याला मराठी, इंग्लिश, हिंदी आणि संस्कृत वेल वर्स्ड असेल, जे की मी 4ही भाषा बोलते. मग माझं सिलेक्शन झालं. 5 दिवसाचा इव्हेंट होता आणि तो एकदम बँग ऑन मस्त झाला. मग मला तिथून तिथे भरपूर कॉन्फरन्सेस म्हणजे भरपूर कॉलेजेसचे MD, डीन वगैरे आलेले होते. मग त्यांनी मला बोलवायला सुरुवात केली त्यांच्या कॉलेजच्या कॉन्फरन्ससाठी. तिथून मला काय माहिती नव्हतं की ह्याचे पैसे मिळतात. मी तर फ्री जायचे, पण मला फ्लाईटची तिकीट मिळायची. मग मला भारी वाटायचं की चला अरे हा, मला एकदम सेलिब्रिटी टाईपचं फिलिंग होतं. आफ्टर कम्प्लिटिंग माय MD मी प्रॅक्टिस करत होते. 7-8 महिने झालेले आणि माझी प्रॅक्टिस खूप चांगली चालली होती. माझी मेल इन्फर्टिलिटीची प्रॅक्टिस होती. माझी प्रॅक्टिस चांगली झाली होती, पण मी ना सकाळी 8:30 वाजता OPDला जायचे आणि रात्री 9:30 पर्यंत OPDला थांबायचे. मध्ये 1 तासाचा लंच ब्रेक घ्यायचे. भरपूर फुटबॉल असायचा. एकदा एक इव्हेंट प्लॅनर आले आणि मला म्हणाले की माझा एक दांडियाचा इव्हेंट आहे 9 दिवसाचा आणि एक अँकर पुण्याहून येणार होते. तेव्हा अँकर ही कन्सेप्टच वेगळी नवीन होती आणि तेव्हा मी आता 12 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. तेव्हा इव्हेंट प्लॅनर ही कॉन्सेप्ट फार नवीन होती. मग ते इव्हेंट प्लॅनर मे बी साताऱ्यामध्ये 1-2च असतील. ते आले आणि मला म्हणाले की आमच्याकडे असं असं इव्हेंट आहे आणि मला पुण्यातून अँकर येणार होते आणि त्याने ऐन वेळेस कॅन्सल केलं. तुम्ही कराल का? मी म्हणलं डोक्यावर पडल्यास काय, मी डॉक्टर आहे, मी दांडिया होस्ट करू. तर मनी मोटिवेशन काय असतं त्यांनी मला सांगितलं मी 5,000 रुपये पर डे देईन. 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी 5,000 रुपये पर डे देईन. 9 दिवसाचे 45,000 होतात. मी MD डॉक्टर, अतिशय हुशार, लहानपणापासून मी फर्स्ट येणाऱ्या कॅटेगरीमध्ये आहे. अशी हुशार मुलं नसतात जे फर्स्ट येतात तशी. आणि खूप चांगली प्रॅक्टिस चालली आहे माझी. मी 12 तास रोज प्रॅक्टिस करतेय. महिन्याचं माझं कलेक्शन 12 वर्षापूर्वी 50-60 हजार रुपये होतं आणि मला ही भारी डील वाटली. म्हणलं अरे 9 दिवस काम करायचं, ते पण 2च तास काम करायचं आणि 8ला जायचं. तो म्हणाला की 10 वाजता लाईट साऊंड ऑफ होतो, 10 वाजता बंद, 8 वाजता या तुम्ही, 10 वाजेपर्यंत काम करा, झालं. मग मी दिवसभर प्रॅक्टिस केली. 9 दिवस मी अँकरिंग केलं. ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी गेले अँकरिंग तिथे त्या स्टेजवरती, त्याच्या आधीपर्यंत मी फक्त मेडिकल कॉन्फरन्सेस केलेल्या. मी जेव्हा स्टेजवर गेले 7-8 हजार लोकांचा समोर क्राऊड आणि मी पहिल्यांदाच एवढा क्राऊड फेस केला. बिलीव्ह मी, मला असं वाटलं की मला खूप एक्स्ट्रा ऑक्सिजन येतोय. मला असं वाटलं की जेव्हा पिंजऱ्यातून एखादा पक्षी उडून जातो तेव्हा त्याला काय फिलिंग येत असेल, तुरुंगातून जेव्हा कैदी निघतो तेव्हा त्याला काय फिलिंग येत असेल, एखाद्या टॉक्सिक रिलेशनशिप मधून जेव्हा कोणी बाहेर पडतं तेव्हा काय. मला फ्री वाटलं ते, मला खूप मस्त वाटलं. 2 तास मी विसरून गेले की मी मेडिकल डॉक्टर आहे आणि डान्स केला, भारी मस्ती गेली, पूर्ण क्राऊड नुसता, खूप मस्त वाटलं. उतरताना त्या दिवशी स्टेजवरून मी त्याला म्हणलं मला पैसे नाही दिले तरी चालेल, पण हा 9 दिवसाचा शो मीच करेन. आणि तसं सुरू झाली. इनिशियली काही मार्केटिंग वगैरे काहीच माहिती नव्हतं. कुणी गुरुच नव्हता या क्षेत्रामध्ये किंवा अँकरिंग करतात कसं हेही माहित नव्हतं. हे तर मी व्हिडिओ बघून, पुस्तकं वाचून, माझे वडील चांगले बोलतात, चांगले वक्ता आहेत, त्यांच्याकडून काही टिप्स घेऊन मी शिकले स्वतः. पण मग त्यांना डेअरिंग कसं केलं की डॉक्टरला जाऊन माझ्या दांडियाच्या कार्यक्रमाला. हे जेव्हा दांडियाच्या कार्यक्रमाला करायची वेळ आली तेव्हा तर मला पैसे मिळत होते म्हणून मी केलं होतं. नाही, पण त्यांना डेअरिंग कसं केलं विचारायचं की म्हणजे माझ्या इथंही उद्या अँकर लागेल, मी जवळचा चांगला बोलणारा माणूस बघेन का डॉक्टर बघेन. तेव्हा मी ऑलरेडी मेडिकल कॉन्फरन्सेस करत होते ते आणि त्यांनी त्यांनी कुठं मला बघितलं होतं? पाहिलेलं होतं. प्रत्येक वेळेस म्हणजे 100-1 कॉन्फरन्सेस केल्या मी. मग तेव्हा माझं खूप प्रॅक्टिस झाली होती कॉन्फरन्सेस करून. पण अच्छा. कॉन्फरन्सेस खूप वेगळा टाईप असतो आणि दांडिया एकदम म्हणजे एकदम क्राऊड खूप अपोजिट आहे. पण जेव्हा व्हायचं तेव्हा मी प्रत्येक वेळेस फेसबुकवर पोस्ट टाकायचे. त्यामुळे माहिती झालं होतं, ते पाहिलं होतं आणि त्याचं होते. आता त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता म्हणून ते मला विचारायला आले की करशील का, आणि मी केलं. आणि मग इनिशियली 4 इव्हेंट 5 इव्हेंट व्हायचे पर मंथ आणि एक महिना असा आला की मी 43 इव्हेंट्स केले एका महिन्यात. 30 दिवसांमध्ये मी 43 इव्हेंट केले. सकाळी, दुपार, संध्याकाळ असे इव्हेंट्स व्हायचे आणि मग तेव्हा मला प्रॅक्टिस बंद करायला लागली. एक हुशार, आता तुम्हाला पण कन्या आहे तर तुम्ही इमॅजिन करा, तुमची कन्या तुम्हाला म्हणते मला मेडिकल प्रॅक्टिस नाही करायचं आणि मला आता अँकरिंग करायचं. मग घरामध्ये मोठं महाभारत झालं. पण चांगले इव्हेंट चालू होते आणि मला करायचंच होतं. मग मी पूर्ण मेडिकल प्रॅक्टिस शटडाऊन केली आणि याला फार वेळ लागला नाही, याला एक 4-5 महिने लागले आणि टोटल म्हणून मी 1-2-3 वर्षाचीच मेडिकल प्रॅक्टिस केली आणि तीही खूप चांगली चालली होती. त्यानंतर मी 12 वर्ष झालं अँकरिंग करते. 2,500 इव्हेंट झालेत माझे आणि गेले 5 वर्ष झालं मी अँकरिंग शिकवते. त्या आधीचा जो सगळ्यात पहिला परफॉर्मन्स अँकरिंगचा झाला तो आणि आता लेटेस्ट तुमचा काही झाला असेल शेवट
किंवा आजच्या अखेर, हम्म. या दोन्ही मधला फरक काय तुम्हाला जाणवतो? दोन्हीमध्ये खूप मोठी तफावत आहे. मी पहिला शो केला होता तेव्हा मी स्कूलमध्ये होते, शाळेत होते. तेव्हा पूर्णपणे वाचून आणि जसा टीचरनी गाईड केला होता त्या पद्धतीने केला होता. त्याही वेळेला असे पाय लटपटले वगैरे होते का? पूर्ण सरप्राइझिंगली नव्हते झाले, कारण मी आत्ताच रिसेंटली एक छोटासा माझे माझे वडील प्राध्यापक आहेत. मग ते काय करायचे, फोटोग्राफ्स पूर्वी फिजिकल फॉर्म मध्ये असायचे. मग हा. त्याच्या मागे ना लिहिलेले की हा फोटो कुठल्या दिवशी काढलाय, काय म्हणून काढलाय. आत्ताच मला एक फोटो भेटला आणि तो 1990चा होता आणि माझा मी 86चा जन्म आहे. म्हणजे मी 4च वर्षाची होते जेव्हा मी स्टेजवरती बोलते, असा फोटो होता. मग मे बी मी खूप लहानपणापासून स्टेजवरती बोलायला सुरुवात केली. माझ्या पॅरेंट्सना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं त्यांना दिसलं असेल की ही मुलगी बोलतीये. त्यामुळे पाय लटलटणे हे सगळं काही कधी माझ्यासोबत झालं नाही. पण जेव्हा आम्ही आता शिकवतोय तेव्हा आमच्या बऱ्याचशा स्टुडंट सोबत ते होतं. पण ते दूर करण्यासाठी काही टेक्निक्स असतात. कम्युनिकेशन स्किल सुधारायचे असतील तर 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक गोष्ट टेक्निक आहे, करेक्ट टेक्निक, आणि दुसरी गोष्ट आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिसला तुम्ही नाही म्हणूच शकत नाही. पहिल्या इव्हेंटपेक्षा तुमचा दुसरा इव्हेंट चांगला होणार, त्यापेक्षा तिसरा इव्हेंट चांगला होणार आणि 100वा इव्हेंट तुमचा नक्कीच. अतिशय चांगला. म्हणजे असं नाही की त्यामध्ये स्कोप टू लर्न नसणार आहे. देर इज ऑलवेज अ रूम फॉर इम्प्रुव्हमेंट. इम्प्रुव्हमेंट तर मी अजूनही करते. जेव्हा 2500 इव्हेंट 12 वर्ष झालं मी करते सेम गोष्ट, तरीही प्रिपरेशन आम्ही करतोच. एक चांगला अँकर होण्यासाठी फक्त चांगलं बोलता आलं पाहिजे का त्याला आणखीन काही गुण हवेत? एक अँकरिंग स्किल आणि कम्युनिकेशन स्किल दोघे हातात हात घेऊन चालतात नक्की, पण पब्लिक स्पीकिंग मधला एक पार्ट आहे अँकरिंग. जेव्हा तुम्ही अँकर बनता तेव्हा त्याच्या मागे तुमचं कम्युनिकेशन स्किल एक एक सर्टन लेवलपर्यंत चांगले असायला हवेत. म्हणजे तुम्ही फंबल नाही करायला पाहिजे. तुमचे जे फिलर वर्ड्स असतात, फिलर वर्ड्स म्हणजे काय, खूप जण बोलतात, काही जणांना ओके ओके आय टेल यू वन थिंग, हे बोलायची सवय असते, त्याला फिलर वर्ड्स म्हणतात. हे फिलर वर्ड्स ते जेव्हा बोलत असतात तेव्हा त्यांच्या लक्षात येत नाही. पण जेव्हा तुम्ही स्टेजवर बोलताय तेव्हा फक्त तुमचा आवाज ऐकायला येतोय, आजूबाजूला येत नाहीये. तेव्हा एखादा शब्द अनेक वेळा ऐकू येतो, तेव्हा लोकांना कळतं की हे रिपीटेटिव्ह होतंय, त्याला आपल्याला चेंज करावं लागतं. असे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या कम्युनिकेशनमध्ये. काही जणांना एक डोळा वरती उडून उडून बोलायची सवय असते, काही जणांना भुवया उडून भुवया बोलायचं. उडवून बोलायची सवय असते. अशी बऱ्याच वेगळी, जे की स्वतःला कळत नाही, ते आपल्याला प्रॅक्टिसने सुधारेल. त्याला आपण एक मिरर टेक्निक आहे, त्यामध्ये आपण जेव्हा तुम्ही म्हणजे आमच्याकडे जे स्टुडंट्स येतात त्यांना आम्ही असं शिकवतो ती टेक्निक. त्यामध्ये कसं आहे, तुम्हाला 1 मिनिटाचा व्हिडिओ रोज शूट करायचा असतो, जो की मिररमध्ये बघून शूट करायचा असतो किंवा सेल्फी कॅमेरामध्ये शूट करायचा असतो. आणि त्या 1 मिनिटाच्या व्हिडिओला तुम्ही रोज अॅनलाइज करायचं. वेगळी स्क्रिप्ट असते 30 दिवसांसाठी, आणि त्यामध्ये भयंकर फरक दिसतो पहिल्या दिवशीचा आणि तिसऱ्याव्या दिवशी. त्याचं कारण असं आहे की त्यांना कळतं की आपण काय चुकतोय ते. हे इतके वर्ष माहितीच झालेलं नसतं. ही एक छोटीशी टेक्निक आहे. अशा खूप साऱ्या टेक्निक्स आहेत ज्यांनी कम्युनिकेशन स्किल्स तुमचे सुधारू शकतात. तर तुम्ही ते कम्युनिकेशन स्किल आणि अँकरिंग स्किल ह्या दोन्हीत फरक काय आहे? कम्युनिकेशन म्हणजे बोलता येणं, अँकरिंग म्हणजे फक्त बोलता येणं असं नाहीये. त्यामध्ये एक मेजर पोर्शन असतो ऑडियन्स अटेन्शन. तुम्हाला जर 7 तासांचा कार्यक्रम करायचा, 8 तासांचा कार्यक्रम करायचा, तुम्हाला त्या ऑडियन्सला 7-8 तास बसवून ठेवायचंय. हे किती अवघड आहे. आता आपला अटेन्शन स्पॅन एवढा कमी झाला की आपण 15 सेकंदाचा रील सुद्धा पूर्ण बघत नाही. मग 7 तास कसं बसून ठेवणार तुम्ही? त्यासाठी बऱ्याच वेगळ्या टेक्निक्स यूज कराव्या लागतात. त्यासाठी आईस ब्रेकर्स यूज करायला लागतात, त्यासाठी फिलर्स यूज करावे लागतात. त्यासाठी तुम्हाला जेव्हा कळतं, एक 4 टाईपचे इमोशन्स असतात, त्या 4 टाईपच्या इमोशन्स आपल्याला द्यावे लागतात. एक असं अथॉरिटी, जेव्हा आपण आपल्या सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट बद्दल बोलतो, जसं की मी बोलते, ज्यामध्ये आपण लाऊड आणि स्लो बोलतो, जे जनरली पॉलिटिशियन्स बोलतात. जेव्हा एक्साइटमेंट, हे कम ऑन एव्हरीबॉडी रेडी, एव्हरीबॉडी, एक्साइटमेंट, त्यामध्ये फास्ट अँड लाऊड. पण जेव्हा मी माझ्या सब्जेक्ट मॅटर बद्दल बोलते तेव्हा मी स्लो आणि लाऊड बोलते. तुम्हाला फरक लक्षात येतो? आता मला क्युरिओसिटी, तुम्हाला माहितीये का काय झालं? मी काय बोलते, फास्ट आणि सॉफ्ट. माझ्या आवाजामध्ये फास्टनेस म्हणजे स्पीड आहे, पण माझा आवाज सॉफ्ट झालाय. हेच जर मला इमोशनल काहीतरी बोलायचंय तेव्हा मी स्लो आणि सॉफ्ट बोलणार. जसे की गुरुदेव बोलतात, लंबी सांस लेंगे छोडेंगे. जेव्हा हे वेगवेगळे 4 इमोशन्स आहेत, हे 4 इमोशन्स आपल्याला आपल्या प्रेझेंटेशन मध्ये देता यायला पाहिजे.
काहीही प्रेझेंटेशन असू दे, हे 4 इमोशन जेव्हा येतात तेव्हा समोरच्या माणसाला बोर होतं. या संदर्भामध्ये काही कोर्स अभ्यासक्रम असतात? याचे कोर्सेस असतात आणि आमच्याकडे मिलियन रुपी अँकर नावाचा एक कोर्स आहे जो अख्खा 1 वर्ष चालतो. ज्याचे क्लासेस मी स्वतः रोज झूम वरती घेते. सकाळी 8 ते 9 हम्म. क्लासेस असतात आणि दर 2 महिन्यांनी एकदा फिजिकल बॅच असते. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण वर्षामध्ये एकदा ती बॅच अटेंड करायची. का? कारण सगळं ऑनलाईन शिकवू शकत नाही. काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रॅक्टिकली परफॉर्म कराव्या लागतात. त्या 3 दिवसाच्या बॅचमध्ये रेसिडेन्शियल बॅच असते आणि महाबळेश्वरला असते. कुणीही येऊ शकते, तिथे राहू शकतं. ते आम्ही शिकवतो तिथे. तुम्ही अँकरिंग, आता एवढे प्रयोग तुम्ही आतापर्यंत केलेत अँकरिंगचे, तर असं बऱ्याच वेळेला होतं की आपण एखाद्या कार्यक्रमात पाहुण्यांना बोलवतो आणि पाहुणे यायला नेमकं उशीर होतो, किंवा काही पाहुण्यांना सवयच असते की 3ला बोलवलंय ना मग 4ला जायचे. काही नाही, तिथं चकाट्या पिठत बसले असतील, पण ते घड्याळात बघूनच जातात की 3ला बोलवलंय ना बाबा 4ला जायचं, बिझी दाखवण्यासाठी. पण अशा वेळेला अँकरची अवस्था बिकट होते की खालचे समोर जमलेला पब्लिक म्हणत चालू करा, आणि अँकर तर काय चालू करणार. मग हा वेळ जो आहे तर तो तुम्ही कसं, तिथं स्किल तुमचं कसं पडायला लागतं? याला म्हणतात क्रायसिस मॅनेजमेंट. क्रायसिस कसं आहे, आपला इव्हेंट आहे ना लाईव्ह चाललाय, म्हणजे आता आपण लाईव्ह शूट करतोय की नाही, मग आता कॅमेरा बंद होऊ शकतो कधी पण, बॅटरी त्यांची संपू शकते कधी पण. तसं इव्हेंट पण लाईव्ह चालू असतो. साऊंडला प्रॉब्लेम येऊ शकतो, होय, कुठला तरी ट्रॅक प्ले करायचंय गाणं, पण गाणं दुसरंच वेगळंच लागलं. लागतं. या सगळ्याला क्रायसिस म्हणायचं. क्रायसिस मॅनेजमेंट हा एक टॉपिक आहे आमच्या कोर्समधला. त्यामध्ये 12 वेगवेगळे टाईप असतात की हा क्रायसिस झाला तर तुम्ही हे करायचं, हा क्रायसिस झाला तर तुम्ही हे करायचं. आता तुम्ही मला जे सांगितलं की पाहुणे उशिरा आले तर 1 तास काय करायचं, 1 तास एंगेजमेंट, 1 तास काय 3 तास उशिरा येऊ देत, पण ऑडियन्स उठणार नाही इतपत तुमच्याकडे प्रिपरेशन असलं पाहिजे. आपल्याला माहित नसतं ते किती उशिरा येणार आहे, पण तुमच्याकडे प्रिपरेशन असलं हो. पाहिजे की कितीही उशिरा येऊ देत, तुम्हाला प्रिपेअर्ड करूनच जायचे. भले तुम्ही 2000 शो करा तरीही तुम्ही प्रिपेअर्ड नेहमी जायचं. मग काय प्रिपरेशन असतं, काही गेम्स असतात, काही टंग ट्विस्टर्स असतात, शायरीज असतात, काही रिडल्स असतात, अशी खूप सारे गोष्टी आहेत जे की आपण ऍज अ फिलर यूज करू शकतो जे कोणी येणार आहे त्याच्या आधी. किंवा आता सपोज मी अनाऊन्स केले की लेडीज अँड जेंटलमॅन लेट अस वेलकम, सपोज तुमच्या कन्याचं नाव काय? न्यासा. NASA. Okay. Ladies and gentlemen, let us welcome beautiful and gorgeous NASA on stage. आणि NASA आलीच नाही स्टेजवरती. का? मे बी फोन आलाय तिला कुणाच तरी इम्पॉर्टंट, मे बी आता तिच्या बहिणीचं लग्न आहे तर तिला आता रडायला येतंय मागं स्टेजच्या, किंवा मेन लेडीज नव्हतं, वॉर्डरोबचं माल फंक्शन झालं आणि आता ती येत नाहीये. NASA नाही आली, का येत नाहीये NASA हे फक्त मला माहितीये. हे मला ऑडियन्सला समजून द्यायचं नाही नाही सांगता येत. की का नाही येते. तर मला हा जो मधला वेळ काढायचा आहे, जोपर्यंत NASA तिथे रेडी होतीये, किंवा पीबी NASA येणारच नाही, दुसरं कोणीतरी येणार आहे, मला हे जे कन्व्हर्जन करायचंय हे मला खूप स्मार्टली करायला लागतं आणि हे शिकावं लागतं. हे आत्ता मला या 2 मिनिटात सांगणं पॉसिबल नाहीये, पण यासाठी बरेचसे पिलर्स आहेत जे की आपल्याला, सपोज तुम्ही शाळेत जेव्हा एक्झामला जायचा तेव्हा जर तुमचं फुल प्रिपरेशन झालं तर तुम्ही फुल कॉन्फिडेंट आहे. तर मी मेडिकल स्टुडंट आहे म्हणून मेडिकलच्या वायवा त्या खूप फेमस असेल ना, वायवामध्ये काय पण विचारतात मेडिकल. पण तुम्ही ज्या मेडिकलच्या वायवामध्ये प्रिपेअर्ड असतात त्यात आम्हाला काय वाटणार नाही. पण जर तुमचा अभ्यास नाही झालेला तर तुमचा दत्तपप्पू होणार, टेन्शन येणार. इन अ सेम वे जेव्हा तुम्ही स्टेजवर जाताय तेव्हा ते लाईव्ह चालू आहे, तेव्हा काहीही समोर येऊ शकतं आणि त्याला रिस्पॉन्सिबल तुम्ही आहे. मी माझ्या स्टुडंटला नेहमी सांगते, जेव्हा तुम्ही स्टेजवर आहात तेव्हा तुम्ही लीडर आहात. लीडरची रिस्पॉन्सिबिलिटी काय? रिस्पॉन्सिबिलिटी घेणं. ह्याच्यामुळे झालं, याच्यामुळे झालं, याच्यामुळे झालं नाही. जेव्हा तुम्ही माईक हातात घेतलाय तेव्हा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तो माईक ठेवेपर्यंत एकही काही गॅप तिथे असला नाही पाहिजे, एकही प्रॉब्लेम तिथे झाला नाही पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही शिकता की माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जसे की तुम्ही तुमच्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घेताय, मग काही कराल तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी. तुम्ही उद्या नासाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कुठल्याही लेवलला जाऊ शकता तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. इन अ सेम वे जेव्हा तुम्ही स्टेजवरती उभे आहात, तुम्ही लीडर आहात, तुमचं ऑडियन्स ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग तुम्ही तुमचं पूर्ण पणाला लावायचं आतापर्यंतचं नॉलेज, आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी जोपर्यंत नॅसा स्टेजवर येत नाहीये तोपर्यंत स्टेज हाणून काढायचं ही रिस्पॉन्सिबिलिटी. थोडक्यात म्हणजे अँकरनं तयारीनं जायला Correct. पाहिजे की काही समोरून तलवार उगारली जाईल, बाण येईल किंवा कदाचित बॉम्ब पण येईल, तर काही त्याला पण येईल. depend तुमचा करत. तिथे माईक हातात घेतला आणि माईक पुन्हा ठेवेपर्यंत काहीही क्रायसिस व्हायला नाही पाहिजे. हीच एका चांगल्या अँकरची निशाणी आहे. त्यानंतर मग तिथे बॉम्ब स्फोट होऊ देत. पण आता या अँकर मध्ये अँकरिंग करत असताना संवाद फेक चांगली असावी लागते, किंवा आवाजामधले चढ उतार
किंवा तुम्ही म्हणता बबलिंग झालं नाही पाहिजे, पण नेमका स्टेजवरती माईक समोर आला की ती सुरुवात होती. एरवी होत नाही, हम्म, पण माईक हातात आलं की बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम येतो. हम्म. हे कमी करायसाठी काही यासाठी बऱ्याचशाच टेक्निक्स आहेत. काही आम्ही आधी टेक्निक सांगतो स्टेजच्या आधी जाण्याच्या आधी. ॲमी कडी नावाची एक सायंटिस्ट होती, ॲमी AMMYCUDDY, ॲमी कडी. तर तिने काय सांगितलं, तुम्ही जेव्हा स्टेजवर जाता तेव्हा पॉवर पोजेस घ्यायच्या 30 to 40 सेकंडसाठी. पॉवर पोजेस कुठल्या कुठल्या आहेत? दोन्ही शोल्डरमध्ये जेवढा डिस्टन्स आहे तेवढा दोन्ही पायामध्ये घेऊन उभं राहायचं. त्यांनी असा फ्लो होतो तुमच्या ब्रेनकडे की तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. जी सुपरमॅनची पोज आहे, दोन्ही हात कमरेवरती आणि चिन अप आणि दोन्ही पायामध्ये थोडासा डिस्टन्स, जी सेम सुपरमॅनची पोज आहे, त्याला सुपरमॅन पोजच म्हणतात. ती कदाचित आम्हीकडीच्या स्टडीवरूनच घेतलेली असावी. ती पोज घ्यायची किंवा दोन्ही हात व्ही डायरेक्शन मध्ये. ही 30 to 40 सेकंड मध्ये करायचं कधी तुम्ही स्टेजवर जाताय. त्याच्या आधी पण 4 गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायला लागतात स्टेजवर जायच्या आधी. आपला वोकल कॉर्ड असतो जिथून आपला आवाज येणार असतो. खूप जणांना असं होतं की एक 10-15 मिनिटं बोललं की ड्रायनेस येतो आणि सारखं पाणी प्यायला लागतं. तुम्ही तुमचा वोकल कॉर्ड 5,000 वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये एकदम चांगला एक शब्द सांगितला, ओंकार, जो एवढा फेमस आहे. उ आणि म चं कॉम्बिनेशन आहे. जो आहे वो कंठोद्गत आहे, उ जो आहे तो मुखोद्गत आहे आणि म जो आहे तो नासागत आहे. औम, ऍक्च्युली ओम असा शब्द नाहीये, औम असा शब्द आहे. औम. जेव्हा तुम्ही म उच्चार करता तेव्हा जे म चे व्हायब्रेशन्स आहेत ते ब्रेनकडे जातात. तर तुम्ही जर इथून एक हॉरिझॉन्टल लाईन काढली आणि इथून एक व्हर्टिकल लाईन काढली तर ती जिथे ब्रेनच्या आतमध्ये जिथे ऍडजस्टंट होतीये तिथे एक ग्लँड असते ज्याचं नाव आहे पिट्युटरी. ती पिट्युटरी ग्लँड आपले सगळे हॉर्मोन्स रेग्युलेट करते, ऍट द सेम टाइम आपल्या व्होकल कॉर्डला ऍक्टिव्हेट करते. तुम्ही तुमच्या स्टेजवरती जायच्या आधी 7 to 9 टाइम्स ओमकार करायचा. त्याने काय होईल, व्होकल कॉर्ड ऍक्टिव्हेट होईल तुमचा. व्हिज्युअलाइज करायचं की माझा ऑडियन्स खूप एन्जॉय करतोय, माझा ऑडियन्स खुश आहे माझ्या परफॉर्मन्सनी. माझा स्टेज परफॉर्मन्स झाल्याच्या नंतर लोक मला येऊन सांगतायत की अरे तुम्ही खूप मस्त केलं, खूप मस्त केलं. ही छोटीशी प्रोसेस नाहीये, ही खूप महत्वाची प्रोसेस आहे तुम्हाला कॉन्फिडन्स देण्यासाठी. पॉझिटिव्ह टॉक, स्वतःला सांगायचं आय एम द बेस्ट अँकर, आय एम अ बेस्ट स्पीकर, आय डू. प्रत्येक इव्हेंटच्या आधी सांगायचं हा माझा सगळ्यात आयुष्यातला सगळ्यात बेस्ट इव्हेंट आहे. पॉझिटिव्ह टॉक, याने तुमची कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होते. आणि नंबर 4 इज व्हेरी इम्पॉर्टंट की प्रिपरेशन. प्रिपरेशन असल्याशिवाय तुम्ही कधीही आयुष्यात स्टेजच्या वरती चढायचं नाही. जर कधी 11th आवरला तुम्हाला स्टेजवर जायची गरज पडली किंवा ऑन द स्पॉट जायची गरज पडली तर तुमच्या फोनमध्ये बऱ्याचशाच गोष्टी रेडी असायला पाहिजे ज्या तुम्ही तेव्हा वापराल. तुमची एंटायर स्क्रिप्ट आधीच रेडी असायला हवं. तुम्ही भले 100 इव्हेंट करा, 200 इव्हेंट करा, तरीही स्क्रिप्ट रेडी असायला हवी. स्क्रिप्ट बघून बोलायची का नाही, ती स्क्रिप्ट का ठेवायची? तुम्ही ब्लॅकआउट झालाय 1000 लोकांच्या समोर, आता तुम्हाला सुचत नाहीये काय बोलायचं, तेव्हा ती स्क्रिप्ट बघून बोलायची. म्हणून तुम्हाला प्रिपरेशन खूप इम्पॉर्टंट आहे. बिना प्रिपरेशनचं कधीच जायचं नाही, बिना स्क्रिप्टचं कधीच जायचं. बऱ्याच वेळेला अँकर आपण बघतो, कार्यक्रम असतो तर तो बाजूला जाऊन काहीतरी सांगत असतो, स्वतःला हे करतो. हे थोडस काही वेळेला ओव्हर होत असं वाटतं. म्हणजे हे जे तुम्हाला मी आधी प्रिपरेशन सांगितले स्टेजवर चढायच्या आधीचे आहेत, काही वेळेला असं ते ओव्हर वाटतं का? असं मला असं नाही वाटत. ते सगळ्यांच्या समोर करायची गरज नाहीये. हे तुम्हाला तुमचं सेल्फ आहे, ते तुम्हाला सगळ्यांच्या समोर करायची गरज नाहीये. आणि तुम्ही जे म्हणताय की अँकर बाजूला जाऊन सांगितलं, तुम्हाला एवढं पॅनिक व्हायची पण गरज नसते जर तुम्ही शो फ्लो व्यवस्थित केलेला असेल. जर हाही एक प्रिपरेशनचा पार्ट येतो. जिथं पण तुम्हाला इव्हेंट होस्ट करायला जायचंय, मे पॉसिबल तुम्ही कुठल्या फॅमिलीसाठी जात असाल किंवा कुठल्या कंपनीसाठी जात असाल, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला बिफोर हँड असायला हवी, एंटायर इन्फॉर्मेशन. अँकरकडे हे जे कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करायचं तुम्ही म्हणताय, हे कम्युनिकेशन स्किल त्याला वैयक्तिक आयुष्यामध्ये उपयोगी पडेल? 100%. मी एक सेमिनार अटेंड केला, तिथे सद्गुरू लाईव्ह आले होते, त्यांच्या आश्रमामधून झूमवरती लाईव्ह आले होते. त्यांना प्रश्न विचारला की अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या एका सक्सेसफुल व्यक्तीला नॉट सो सक्सेसफुल पासून डिफरन्शिएट करतात. ते म्हणाले कम्युनिकेशन, कम्युनिकेशन, कम्युनिकेशन. एवढं इम्पॉर्टंट आहे तुमच्या आयुष्यामध्ये कम्युनिकेशन. मग तुमचा पर्सनल लाईफ असू देत, तिथेही कम्युनिकेशन जेवढं कराल तेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुमचं प्रोफेशनल लाईफ असू देत, 2 जर इंटरव्ह्यूला कॅन्डिडेट आले, दोघांच्या मार्कांमध्ये मेजर तफावत आहे, पण ज्याचे मार्क्स कमी आहेत त्याचे कम्युनिकेशन स्किल चांगले आहेत आणि तो त्याचं जे नॉलेज आहे ते चांगलं प्रेझेंट करू शकला, तर तुम्ही ॲज अ बॉस तुम्ही त्याला सिलेक्ट करणार. ऑन द अदर हँड,
ज्याचे मार्क्स पेपरवर चांगले दिसतात पण त्याला जे काही येत आहे नॉलेज ते त्याला प्रेझेंटच करता येत नाहीये. म्हणून कोचिंगमध्ये पण आमच्याकडे ट्रेन द ट्रेनर नावाचा एक प्रोग्राम आहे, ज्यामध्ये तुमच्याकडे कुठलंही स्पेशल स्किल असेल तर तुम्ही, जसं की तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही पत्रकारितेचा कोर्स बनवू शकता. तुम्ही तुम्ही आता पॉडकास्ट घेताय, पॉडकास्ट कसा करायचा हा कोर्स बनवू शकता. तुम्ही कोणी मेकअप आर्टिस्ट असेल तर मेकअप आर्टिस्ट कसं बनायचं, कुक असेल कुक कसं बनायचं, तुमचं चांगले कम्युनिकेशन स्किल असेल तर पब्लिक स्पीकिंग. त्यामध्ये सगळ्यात आधी आम्ही शिकवतो की तुम्ही एक्सप्रेसिव्ह असायला हवं. तुम्हाला फक्त नॉलेज असून चालणार नाही. कारण माझ्याकडे जर कोणी व्यक्ती येतं तर इन्फॉर्मेशन साठी येत नाही, ते ChatGPT वरती अवेलेबल आहे. लोक येतात ट्रान्सफॉर्मेशनसाठी. मी जेव्हा वजन कमी करायचं म्हणून जर फिटनेस ट्रेनरकडे जाते, माझं वजन जर 55 किलो आहे तर मला माहिती आहे मला किती प्रोटीन घ्यायचंय, किती कार्ब्स घ्यायचे, हे सगळं मला माहिती आहे. मला इन्फॉर्मेशन नकोय, मला हवंय माझं वजन कमी करून द्या, ट्रान्सफॉर्मेशन हवंय. त्यासाठी काय, तुमच्या नॉलेज जे तुमच्याकडे ऑलरेडी आहे त्याला एक्सप्रेस पण तर करायला लागलं पाहिजे. आणि त्यासाठी कम्युनिकेशनच मेजर गोष्ट आहे, मग ती कुठल्याही क्षेत्रामध्ये असो. थोडस आता तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे आपण जाऊया. तुमच्या आयुष्यामध्ये असा कुठला टर्निंग पॉइंट आला की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मेडिकल फील्ड आता आपण बस करूया? अँकरिंगचं तर तुम्ही शाळेपासून करतच होता, पण बिझनेस कोच असेल किंवा आणखीन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे वळायचं आणि पूर्ण वेळ तो व्यवसाय करायचा आणि जो सेट चांगला व्यवसाय तो सोडून द्यायचा, तर तो टर्निंग पॉइंट कोणता आणि का, कसं काय आला तो? 2 मेजर टर्निंग पॉइंट आले. एकदा मी मेडिकल प्रॅक्टिस पूर्ण बंद करून अँकरिंग मध्ये गेले, आणि अँकरिंग मी अजूनही करतेच. पण एक वेळ अशी आली जेव्हा मला वाटलं की आता हे लोकांना शिकवायची गरज आहे, आणि मी कोचिंग मध्ये गेले. थोडासा सुद्धा प्लॅन नव्हता ह्या कुठल्याच गोष्टीचा. आणि लॉकडाऊन मध्ये इव्हेंट्स बंद झाले, आणि तेव्हा मी जवळपास 20 इव्हेंट महिन्याला, 22 इव्हेंट महिन्याला असे करत होते इव्हेंट. म्हणजे माझी एवढी धावपळ कंटिन्यू चालू होती, आणि लॉकडाऊन मध्ये बंद झाले. मग आता अशा व्यक्तीला जी गेले 7-8 वर्ष कंटिन्यू फिरतीवर आहे, त्याला घरात बसणं खूप अवघड झालं. आणि माझा नवरा तेव्हा फरीदकोटला पोस्टेड होता, आणि मी माझ्या पॅरेंट्सच्या घरी अडकले. लॉकडाऊन मध्ये अडकले सगळे, तसे मी माझ्या पॅरेंट्सच्या घरी अडकले. आणि माझ्या पप्पांना ना एक किडनीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आम्हाला एकदम स्ट्रिक्ट लॉकडाऊन फॉलो करायला लागला. मग ते हाय रिस्क वरती होते, म्हणून आम्हाला सगळ्यांना घरातल्यांना एकदम स्ट्रिक्ट लॉकडाऊन. मग आम्ही घरातून असं बाहेर पण जात नव्हतो अजिबातच. मग माझ्या वडिलांनी, मला असं वेळ लागायची वेळ आली, अगदीच असं 2-3 दिवसातच. माझ्या वडिलांनी सांगितलं, तू ना शांत बसणाऱ्यांमध्ये नाहीये, तू आता असं कर, तुला जे येते ते तू शिकवायला सुरुवात कर. मी म्हटलं कसं शिकवायचं, ते फार प्राध्यापक आहेत ना, तर त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या की असं असं करायचं. मी म्हणलं कोण येणार शिकायला, ते म्हणले फेसबुक लाईव्ह घे आणि शिकवायला सुरुवात कर. मग मी काय शिकवायचं, तर मला बोलायला चांगलं येतं. मग मी पब्लिक स्पीकिंगचे क्लासेस घ्यायला ऑनलाईन सुरू केलं, फेसबुक लाईव्ह फ्री. की मी आज 1 तास येणार, 1 तास सांगणार की हा टॉपिक आहे माझा. बरं, तुम्हाला पब्लिक स्पीकिंग येते म्हणजे शिकवता येईल असं नाहीये ना, ते तर तुमचं स्किल आहे. त्याला दुसऱ्यांना शिकवायचं, त्याला काहीतरी स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट असायला हवा. ते कसं बनवायचं हे मला माहितीच नव्हतं. त्यामध्ये माझ्या वडिलांनी मला थोडी मदत केली. मग आम्ही इंटरनेटवरती शोधून असं करून आहे ना, एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट रोजचा मी करायचं तयार, की 1 तास मला बोलायचं समजा ह्या गोष्टीवरती. तर मी आधी मला 40 लोक आले, मग 50 लोक आले, मग 200 लोक आले, असे करत 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 फेसबुकच्या लाईव्हला मला चांगला क्राऊड मिळायला लागला. मग 1-2 महिन्यांनी वगैरे माझ्या वडिलांनी सांगितलं एक छोटीशी नॉमिनल फी ठेव. मग आम्ही पर मंथ 500 रुपये फी ठेवली, की मी रोज शिकवणार तुम्हाला, तुम्ही 500 रुपये मिळायचे. मी थोडीशी स्केप्टिकल होते, की मला वाटलं की नाही यार 500 रुपये पण नाही देणार. पण माझं टीचिंगची स्टाईल एवढी, तर मी जेव्हा तुम्हाला समजवते तेव्हा तुम्हाला 100% समजतंय ना मी जे काही शिकवते. मग हे त्यांना पण समजत होतं, जे काही मी समजावून सांगते विथ एक्झाम्पल प्रॉपरली. मग त्यांना आवडायला लागलं. आम्ही मग एक प्रायव्हेट पर्सनल ग्रुप बनवला एक फेसबुकचा, त्यावरती मी पर्सनल लाईव्ह करायचे. ज्यांनी 500 रुपये फी भरलेत त्यांच्यासाठी स्पेशल. आणि सगळ्यांच्यासाठी लॉकडाऊन एक मोठा ब्रेकडाऊन होता, पण तिथून माझं एक नवीन करिअर सुरुवात झाली, ज्यामध्ये मागच्या वर्षी मला एक युनिकॉर्न अवॉर्ड मिळाले. ते अवॉर्ड तुम्हाला तेव्हा मिळतं जेव्हा तुमची कंपनी 1 करोडचा बिझनेस करते नेट प्रॉफिट वर्षाला. माझ्या कंपनीनं 3.5 CRचा बिझनेस केला मागच्या वर्षी. आणि यावर्षी 10 करोडचं टार्गेट आहे आमचं. थ्रू कोचिंग काय शिकवते, कम्युनिकेशन, अँकरिंग, ट्रेन द ट्रेनर, हेच प्रोग्राम शिकवते मी. आणि एवढा बिझनेस, आणि मला कधीच वाटलं नव्हतं की हे होईल. मग त्यानंतर मी थोडे शिकले की कोर्सेस कसे बनवायचे. मी शिकले की आपण
मला जर मी कुणाकडून तरी पैसे घेते तर मला ते स्ट्रक्चर्ड आणि फॉर्म व्यवस्थित दिला पाहिजे. त्यानंतर एक कंपनी फॉर्म केली, MCA अप्रूव्ड कंपनी, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या अंडर माझी कंपनी रजिस्टर्ड आहे. माझे दिलेले सर्टिफिकेट्स ग्लोबली अप्रूव्ड आहे. तुम्ही लंडनला जाऊन ते सर्टिफिकेट अप्रूव्ड आहे, असं ग्लोबली अप्रूव्ड आहेत. मग कंपनी फॉर्म केली आणि माझं एक म्हणजे अशी हळूहळू ग्रोथ होत गेली. त्यामध्ये माझ्या वडिलांचा खूप मोठा हातभार आहे. कारण जसं की मी आधी सांगितलं, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्यांना कळलेलं की ही व्यक्ती असं असं करणार आहे. आणि आता माझ्याकडे ऑलमोस्ट 28 जणांचा स्टाफ आहे माझ्या स्वतःच्या ऑफिसला. आणि मला कधीच वाटलं नव्हतं की आमची कंपनी एवढं काम करेल. माझी कंपनी आता पूर्ण भारतामध्ये 26 नंबरला आहे. वा, ग्रेट. तुमच्या मते यश म्हणजे नेमकं काय? फक्त पैसा का आणखीन काय? आपल्या आयुष्याचे 4 पिलर्स असतात. एक आहे हेल्थ, एक आहे वेल्थ, एक आहे करिअर आणि एक आहे इम्पॅक्ट. इम्पॅक्ट म्हणजे काय? तुम्ही जाणार जेव्हा, तेव्हा तुम्ही मागं काय ठेवून जाता? लेगसी काय आहे जी तुम्ही जनरेट करून जाते? नुसतं यायचं, आपल्याला 84 लक्ष योनींच्या नंतर हा माणसाचा जन्म मिळतो. यायचं, कसं तरी आयुष्य काढायचं आणि जायचं. आता आपल्याला जर विचारलं की तुमच्या आजोबांच्या तुम्ही सांगा, तुमच्या आजोबांच्या आजोबांचं नाव माहिती तुम्हाला? सुदैवानं मला माहिती आहे. त्यांच्या आजोबांचं नाव माहिती नाही. म्हणजे आपल्याला आपल्या ब्लड लाईनचं नाव माहित नाही. पण आपल्याला आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काम केलंय त्या व्यक्तींचं नाव किती वर्षापूर्वी, आपले शिवाजी महाराज कुठल्या काळात होते? 1600 मध्ये होते, है ना? तरी पण आपल्याला त्यांच्या आईचं, वडिलांचं, त्यांच्या मुलांचं, सगळ्यांची पूर्ण हिस्ट्री माहिती. का? कारण ते लेगेसी ठेवून गेले. त्याला म्हणायचं इम्पॅक्ट. आपल्या आयुष्यामध्ये जर आपण काही लेगेसी ठेवून जाणार असेल, जसं रयत शिक्षण संस्था बनवून गेले, ते गेले, पण त्याच्या मागे एवढी मोठी संस्था जी आज लाखो लोकांना रोजगार पुरवते, जे लाखो लोकांना शिक्षण देते, त्यातून शिक्षण घेतलेले लोक आज डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, आज एवढे मोठं मोठं काम करतात, लेगेसी ठेवून जातोय. तर आपल्याला जेव्हा असं वाटतं की मी जेव्हा जाईन तेव्हा मागे माझे काय जे काही मी सोडून जाणार, त्याला म्हणायचं इम्पॅक्ट. ते इम्पॅक्ट तुमच्या सॅटिस्फॅक्टरी लेवलला पोहोचेल इतपत आपल्याला काम करायला हवं. तेव्हा तुम्हाला यश मिळालं हे तुम्ही मान्य करू शकता. जसं गाडीला चाक असतं, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि इम्पॅक्ट. जर तुमच्याकडे हेल्थ आहे पण वेल्थ नाहीये, जे रस्त्यावर काम करणारे लोक सिक्स पॅक जर तुम्हाला करायचे म्हणली तर किती दिवस लागतील? वजन मी कमी करते खूप दिवस झालं, त्याला एवढी मेहनत आहे भयंकर. हेल्थ आहे पण त्या व्यक्तीकडे वेल्थ नाहीये, मग ती लाईफ बॅलन्स नाहीये. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप हे सगळं आपल्याकडे, सपोज हेल्थ आहे, वेल्थ आहे, इम्पॅक्ट क्रिएट करेन एवढं मी काम करून ठेवलंय, पण माझे रिलेशनशिप्स माझ्या स्वतःच्या पेरेंट्स बरोबर, माझ्या हजबंड सोबत, माझ्या मुलांच्या सोबत ठीक नाहीयेत, तर माझा तो पोर्शन आहे तो बॅलन्स नाहीये. जेव्हा आपल्या आयुष्यातील हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, इम्पॅक्ट ह्या 4 गोष्टी बॅलन्स होतील तेव्हा आपल्याला यश मिळालं हे म्हणायला हरकत नाही. भविष्य काळामध्ये किंवा आत्ताच्या काळामध्ये बिझनेस कुठल्या दिशेनं बिझनेसमध्ये घडतायत असं तुम्हाला वाटतं? जर तुमचा कोणताही बिझनेस असेल आणि तो डिजिटली नाही तर तुमचा बिझनेस डिटोरिएट होणार. काही दिवसांनी तुम्हाला दुकानाला लॉक लावायची वेळ येणार जर तुमचा कोणत्याही प्रकारचा बिझनेस असो, जर तो डिजिटली नाही तर. म्हणून आमच्याकडे एक प्रोग्राम आहे जो स्पेशली डॉक्टर्ससाठी आहे. जनरली डॉक्टर्स डिजिटली नाहीत. आमच्याकडे जो प्रोग्राम आहे स्पेसिफिकली डॉक्टर्ससाठी आहे, ट्रेन द ट्रेनर फॉर डॉक्टर्स, ज्याला झिरो कोड कोचिंग म्हणतो. जेव्हा तुम्ही प्रत्येक पेशंटला येताय त्याच पेशंटला, म्हणजे तुमचा खूप जो वेळ आहे एवढा सगळा जो तुम्ही दिवसभर 100 पेशंटला देताय, तेच 100 पेशंट तुम्ही 90 मिनिट्समध्ये, जेच तुम्ही रिपीटेडली एकाच पेशंटला प्रत्येक पेशंटला तेच सांगताय ते आपल्याला 90 मिनिटमध्ये द्यायचं, त्यांचे लॅब टेस्ट करायचे, असं म्हणजे एक सिस्टम आहे त्याला. तशा प्रकारचा एक डिजिटल प्रॅक्टिसचा प्रोग्राम आहे आमचा, ज्याला आम्ही झिरो कोड कोचिंग म्हणतो. बेसिकली तुमचं जे काही नॉलेज आहे, एखाद्या सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट तुम्ही आहात, सपोज तुम्ही पिडियाट्रिशियन आहात, तर छोट्या मुलांच्या बद्दल तुम्हाला खूप नॉलेज आहे, तर त्या नॉलेजला कोर्समध्ये कसं कन्वर्ट करायचं हा तो कोर्स आहे. जर तुमचा येणारा तुमचा आता पिढ्यानपिढ्या चालत आलेला कोणताही व्यवसाय असू देत, जर तो डिजिटली नाही, आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या वेबसाईट तुमच्या बिझनेसचं होम आहे, युअर वेबसाईट इज अ होम ऑफ युअर बिझनेस, जर ती वेबसाईट नाहीये किंवा तुम्ही सोशल मीडियावरती अवेलेबल नाहीयेत आता, तर काही वर्षांनंतर तुमच्या दुकानाला लॉक लावायची वेळ येणार.
हे सोशल मीडियाचा विषय काढला म्हणून थोडस, आणि ते बिझनेस आणि मार्केटिंगशी रिलेटेड. बऱ्याच वेळेला सोशल मीडियामध्ये व्यावसायिक धरसोडची भूमिका दिली असते. हम्म. 1-2 वर्ष करतो नाहीतर म्हणतो कशाला निष्कारण पैसे वाया घालवतोय, सोडून देतो. परत 1-2 वर्षात त्याचा मुलगा काहीतरी म्हणतो की अहो बाबा हे महत्वाचं आहे, हे करायला पाहिजे, परत तो करतो. परत 6 महिने म्हणतो, थोडेसे पैसे खर्च करतो, म्हणतो नाही हे चालत नाहीये, काय उपयोग नाही, ह्याचा काय बिझनेसला फायदा होत नाही, परत बंद करतो. हे योग्य आहे का अशा पद्धतीने? सोशल मीडियाच्या प्रेझेन्स बद्दल बोलताय तुम्ही. सोशल मीडियावरती तर दोन टाईपचे मार्केटिंग असतात. एक ऑर्गॅनिक असतं, एक इनऑर्गॅनिक असतं. ऑर्गॅनिक म्हणजे जिथे आपण पैसा खर्च करत नाही, ज्यामध्ये फेसबुक येतं, इंस्टाग्राम येतं, लिंक्डइन येतं, जिथे ट्विटर येतंय, जिथे युट्यूब येतं. हे सगळे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते सगळे ऑर्गॅनिक मार्केटिंगमध्ये येतात, ज्यामध्ये आपल्याला पैसे घालावे लागत नाहीत. इनऑर्गॅनिक ज्यामध्ये मेटाचे ऍड असतात, गुगलचे ऍड असतात, युट्यूबचे ऍड्स असतात, ज्यामध्ये आपण पैसा घालतो आणि ऍडव्हर्टिजमेंट्स करतो, त्या इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिकला एका पर्टिक्युलर लेवल नंतर तुम्हाला जर स्केल करायचं असेल तर ती यूज करा, जे की आम्ही कोचिंगमध्ये करतो पण अँकरिंगमध्ये नाही करत. ऑर्गॅनिक हे प्रत्येकाला करायला पाहिजे. तुम्ही कोणताही छोट्यातला छोटा बिझनेस असू देत, तुम्हाला ऑर्गॅनिक प्रेझेन्स असायला हवा. त्यात काही पैसे घालावे लागत नाही. नाही. त्यामध्ये पाहिजे सातत्य. हम्म. आणि काही गोष्टी आहेत ज्यामध्ये काही आपल्याला म्हणजे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यावरती त्यांचा एक ठरलेला पॅटर्न आहे जो फॉलो करायला लागतो. तो इतकासा अवघड नाही, तो फॉलो करणं सोपं आहे, प्रत्येकालाच करू शकतो. बेसिकली विजिबिलिटी तुमची वाढती. जो दिखता है बिकता है, जो ज्यादा दिखता है ज्यादा बिकता है, जो ज्यादा महंगा दिखता है वो ज्यादा महंगा बिकता है, जो ज्यादा बार दिखता है जो ज्यादा बार बिकता है. हा? जेवढं जास्त विजिबिलिटी असेल तेवढा जास्त बिझनेस सिम्पल. तुम्ही दुबईवरून मेकअप आर्टिस्टचा कोर्स करून आलाय आणि तो कोणाला माहितीच नाही की तुम्ही कोर्स केलेला नाही, तर तुम्हाला बिझनेस कुठून येणार? तुम्हाला दाखवावंच लागेल की तुम्ही कोर्स करता. जर असं असतं की गरज नाही मार्केटिंगची, तर कोलगेटनी आत्ता केलं नसतं मार्केटिंग. अमिताभ बच्चननी नवरत्न तेलची ऍड केली नसती. अमिताभ बच्चनला पण जर आजही मार्केटिंग करायची गरज पडतीये तर आपण सगळ्यांनी तर केलंच पाहिजे. फिजिकली बिझनेस आणि आता ऑनलाईन बिझनेस हा परत फिजिकल बिझनेसकडे वळेल का ऑनलाईन बिझनेसच पुढे जास्त चालेल असं मला वाटतं जो बिझनेस हायब्रिड आहे, हे माझं मत आहे, जो बिझनेस हायब्रिड आहे तो जास्त चांगला चालेल. त्याचं कारण असं आहे, एकतर ऑनलाईनला स्केलेबिलिटी असते. म्हणजे आता मी जर माझा विचार केला तर माझा मिलियन रुपी अँकर नावाचा प्रोग्राम आहे. आम्ही 4 वर्ष झालं चालवतोय. 1200 पेक्षा जास्त लोक हाय तिकीट प्रोग्रामला येऊन गेलेत. माझ्याकडे आता 55,000 लोकांनी एक 3 दिवसाचा पिचिंगचा प्रोग्राम असतो तो केला आतापर्यंत. 55,000 लोकांना ऑफलाईन आणणं मला इम्पॉसिबल आहे. ते सगळे इकडून तिकडून येणं 3 दिवसासाठी हे इम्पॉसिबल आहे. पण हे ऑनलाईन पॉसिबल आहे. ह्याचं स्केलिंग ऑनलाईन. 55,000 लोकांना वाटलं की आपण आपल्या स्किलला मॉनिटाईज करावं, हे फक्त ऑनलाईनच होऊ शकतं. ऑन द अदर हँड, जेव्हा तुमचा ऑफलाईन बिझनेस असतो, जो फिजिकल फॉर्मॅटमध्ये असतो, तो तिथे ट्रस्ट दिसतो. कारण खूप ऑनलाईन फ्रॉड्स होत आहेत आजकाल. मग जेव्हा तुम्हाला ट्रस्ट फॅक्टर वाढवायचं आहे तुमच्या बिझनेसमध्ये, तेव्हा तुमचा फिजिकल प्रेझेन्समध्ये काय काय येतं? तुमचं ऑफिस येतं, तुमचा इव्हेंट येतात, जे फिजिकली इव्हेंट्स असतात ते येतात. तुमचं जर मॅन्युफॅक्चरिंग असेल तर तुमची मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट येतं. हे सगळं फिजिकल प्रेझेन्समध्ये. तुमचं शॉप असेल, तुमचं शॉप फिजिकल प्रेझेन्समध्ये. ऑन द अदर हँड ऑनलाईनमध्ये काय येणार? सगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स येणार. इंस्टाग्राम, लिंक्डइन, फेसबुक, युट्यूब, ट्विटर, हे सगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स येणार. तुमची वेबसाईट येणार. वेबसाईट तुमची एसईओच्या अंडर येते का ते येणार. तुम्ही जर ऍड्स रन करत असाल तर तुमचं मेटाचा तुमचा जो प्रेझेन्स आहे तो सगळं ऑनलाईनमध्ये येणार. तुमचा लोगो येणार, हे सगळं येणार. फिजिकलमध्ये मार्केटिंगच्या अंडर बऱ्याचशाच गोष्टी येतात, जे फ्लायर्स आणि बाकीच्या गोष्टी असतात. पण हे दोन्ही हँड इन हँड चालतात. तुम्हाला स्केलेबिलिटी हवी असेल तर ऑनलाईन बूस्ट करायचं, आणि तुम्हाला ट्रस्ट फॅक्टर बिल्ड करायचं असेल तर एक थोड्या फॉर्ममध्ये आपल्याला ऑफलाईन रिक्वायर्ड आहे. जिथे मॅन्युफॅक्चरिंग पार्ट आहे तिथे तर असतोच फिजिकल प्रेझेन्स त्यांचा, पण त्यांना सुद्धा ऑनलाईन प्रेझेन्स त्यांचा दाखवावंच लागेल. पण जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये लोक आहेत, से फॉर एक्झाम्पल इव्हेंट प्लॅनर्स, फोटोग्राफर्स किंवा डॉक्टर्स, सगळीच सर्व्हिस इंडस्ट्री, इव्हेंट प्लॅनर्स, जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांना त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स स्केलेबिलिटीसाठी जास्त दाखवायला लागेल आणि ऑफलाईन प्रेझेन्स ट्रस्ट बिल्डिंग करण्यासाठी ठेवावं लागेल. तुम्ही आता इतके ऑनलाईन, तुमचा भर बहुत करून ऑनलाईन कोर्सेस वरतीच आहे. कोविड मध्ये सुद्धा पालक म्हणून आपण असं म्हणत होतो की मुलांचं लक्ष लागत नाहीये ऑनलाईन क्लासकडं, ऑनलाईन स्कूलकडं. आजही असं अनेक वेळेला आपण होतो, मीटिंग्स आपण ऑनलाईन घेतो तर त्यावेळेला तो तिकडं
वाटाणे सोलतोय का मुलांना शाळेत सोडतोय हेडफोन लावून माहित नसतंय, तो फक्त हा मध्ये हा 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 एवढंच करतो. हम्म. तर असं होतं का ऑनलाईन मध्ये समोरच्या माणसावरती आपण जे सांगतोय ते प्रभावीपणे कम्युनिकेशन होतं का? आता माझ्या केसमध्ये माझे जे कोर्सेस आहेत ते स्किल बेस्ड कोर्सेस आहेत. त्या व्यक्तीला स्वतःला काम करावं लागणार, त्याशिवाय त्यांना पुढं जाता येणार नाही. मग त्या केसमध्ये जेव्हा स्वतः व्यक्ती इंटरेस्ट घेतो तेव्हा हो ऑनलाईन असतात. 1200 पेक्षा जास्त लोक आहेत जे पासआउट होऊन गेलेत माझ्या कम्युनिटीमध्ये. त्यातले जवळपास 85% to 90% लोक आहेत जे आज अँकरिंग करतायत. हम्म. ऑन द अदर हँड तुम्ही जसं म्हणताय की लक्ष देणार नाही, कुठल्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नसतो. नाहीये जेव्हा किंवा ते पैसे बळजबरीनं लादलंय. किंवा बळजबरीनं लादलंय, पण इथे ते स्वतः पैसे भरून आलेले असतात. त्यामुळे ऑनलाईन कोचिंग आणि मी पण भरपूर कोर्सेस करते, नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी भरपूर करते. त्यामध्ये मॅक्सिमम कोर्सेस ऑनलाईन असतात. कारण ते आता जेव्हा मी पॉडकास्टला आले तेव्हा माझा एक क्लास होता जो मला आता अटेंड नाही करता आला, पण मी त्याचं रेकॉर्डिंग जेव्हा पण मी अवेलेबल असेल तेव्हा मी त्याचं रेकॉर्डिंग पाहणार. मग ही पॉझिटिव्ह साईड म्हणायला हरकत नाही हम्म. की ऑनलाईन मध्ये तुम्ही कुठेही बसून किंवा मी जेव्हा येत होते तेव्हाच क्लास चालू होता तर मी असा फोन लावला होता आणि ऐकत होते तो क्लास. हम्म. मग तुम्ही जसं म्हणताय की 100% प्रेझेन्स नाही देता येणार, ते डिपेंड करतं पर्सन टू पर्सन. तुम्हाला काय शिकायचे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. ऑनलाईन कोर्सेस खूप स्केल करतात आणि मला वाटते की प्रत्येकाने तुमच्या आत जर काही स्किल असेल तर हम्म. तुम्ही त्यामध्ये तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवरती येऊन ते स्किल अपस्किल करायला किंवा शोकेस करायला हरकत नाही. तुम्ही तुमच्याजवळ ठेवून काय करणार आहे? जेवढं जास्त लोकांना द्याल तेवढा त्याचा त्यांना फायदा होईल आणि ऑन द अदर हँड तुम्हाला पण. एक गुरु आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतो. मी माझ्या वडिलांकडे गेले. ऍक्च्युली मी एक छोटासा किस्सा सांगू शकते ना? हा बोला. मी साम टीव्ही मराठीसाठी शूट करत होते एक. तिथे ना डॉक्टर्सचा इंटरव्ह्यू असायचे. हम्म. तर आम्ही एका शूटसाठी गेलो. तिथे मला डॉक्टरला इंटरव्ह्यू करायचं होतं. हम्म. होमिओपॅथिक डॉक्टर होते, त्यांची मोठी पुण्यामध्ये एक मोठी बिल्डिंग होती होमिओपॅथिक. मी गेले तिथे खूप सारे लक्झुरियस कार्स होते वेगळ्या वेगळ्या, मर्सिडीज, पोर्शे, BMW भरपूर. आणि मी एकदम मिडल क्लास, माझे वडील प्राध्यापक आहेत, मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करते. आणि मला एक व्हाईट कलर, मी त्या आउट ऑफ क्युरिओसिटी वॉचमनला विचारलं आणि तिथे खूप साऱ्या स्पोर्ट्स बाईक पण होत्या ज्या मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितल्या. मग मी वॉचमनला विचारलं की कुणाचे आहेत, तर त्यांनी सांगितलं सरांच्या, ज्यांना मी इंटरव्ह्यू करणार होते. मग तुम्हाला माहिती आहे की शूटला कसं असतं, तिथे आम्ही 4-5 एपिसोड काढायचो, फक्त मेकअप चेंज व्हायचं, कॉस्ट्युम चेंज व्हायचं. मग तिथे एक व्हाईट कलरची मर्सिडीज होती जी मला खूप आवडली. मला व्हाईट कलर खूप आवडतो, मला सफेद माझा फेवरेट कलर आहे. मला व्हाईट कलरची ती मर्सिडीज खूप आवडली. मग मी त्याच्या समोर एक फोटो घेतला. आपल्याला छान गाडी भेटली का आपण गाडी फोटो काढतो तसं मी एक फोटो काढला. एक एपिसोड शूट झाला, पुन्हा आले, दुसऱ्या कॉस्ट्युम मध्ये पुन्हा फोटो काढला आणि मस्त मेकअप असतो ना शूटच्या वेळेस. दुसरा एपिसोड शूट केला, तिसऱ्या कॉस्ट्युम चेंज केला, फोटो काढायला गेले. मला वॉचमन म्हणाला की ह्या गाडीसमोर फोटो नका काढू. हम्म. मला खूप इन्सल्टिंग फील झालं आणि माझा इगो एकदम हर्ट झाला तिथे. ऑब्व्हियसली कोणीतरी सांगते या गाडीच्या समोर फोटो. मी म्हटलं का तुझी आहे काय? तर तो म्हणला की माझी नाहीये, पण तिथे CCTV कॅमेरा आहे, तिथून सर बघतायत. सरांनी सांगितलं की ह्या गाडीच्या समोर मॅडमला सांगा फोटो काढू. मला एवढं वाईट वाटलं आणि मला रडायला आलं. मग मी माझ्या बाबांना फोन केला आणि मी म्हणलं की असं असं झालं, आता मला 2 एपिसोड शूट करायचे, आता मला तोंड बघायची इच्छा नाही त्या व्यक्तीची. एवढा आहे माझं इन्सिडेंट. आणि मी डॉक्टर आहे, ती व्यक्ती पण डॉक्टर आहे आणि वरती तर ते एकदम छान बोलतात. आता ते मला म्हणाले की माझ्या गाडीच्या समोर फोटो काढून. आता सपोज माझी गाडी असेल तर आपण म्हणणार नाही ना कोणाला की गाडीच्या समोर फोटो काढून नका. पण माझे पप्पा म्हणाले बेटा तू लिही आत्ताच्या आत्ता की तू स्वतःची ती व्हाईट कलरची मर्सिडीज कधी घ्यायची. आता माझी एवढी हैसियत होती की तेव्हा मी दुसऱ्यांच्या गाडीच्या समोर सेल्फी घेते आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की लिही. मग मी पण माझा इमोशन्स खूप असे एकदम हायेस्ट लेवलला होते. मी लिहिलं की नेक्स्ट इयर 11 जुलैला माझी मॅरेज अॅनिव्हर्सरी असते. मी लिहिलं की 11 जुलैला मी माझ्या हस्बंडला ही गाडी गिफ्ट देणार. कशी देणार मला माहिती नव्हतं, कारण माझ्याकडे एवढे पैसे नव्हते तेव्हा की मी मर्सिडीज घेईन एवढे. पण माझे 2 एपिसोड चांगले शूट झाले आणि मी पुण्याहून साताऱ्याला आले. मी XUV 500 ड्राईव्ह करायची. पूर्ण वेळ माझ्या डोक्यामध्ये मर्सिडीज फिरत होती कशी होणार. तेव्हा ना मी 35,000 रुपये पर शो चार्ज करत होते. हे लॉकडाऊनच्या आदल्या वर्षीची गोष्ट आहे. मी सगळं प्राइस वगैरे बघितली, सगळं बघितलं आणि बिना EMI किती पैसे लागतील हे सगळं कॅल्क्युलेशन केलं. मग मला कळलं जर 1 वर्षात मला गाडी घ्यायची तर मला माझं 35चे डबल केले पाहिजेत आणि तेवढे मी आता 1 लाख 1.5 लाख रुपये पर शो चार्ज करते. तर तेव्हा मला कळलं की
मी 35,070 गेले आणि मग जरा रेशो कमी होईल इव्हेंट्सचा, पण मला एवढे पैसे असतील माझ्याकडे 1 वर्षानंतर की मी ही मर्सिडीज घेऊ शकेल. हम्म. मी माझ्या बाबांकडे गेले. मी माझ्या इनलॉजच्या घरी राहायचे, पण मी 12-12:30 वाजता रात्री पप्पांना जागं केलं. मी म्हणलं, मी लिहिलं की मर्सिडीज घेणार मी ही. पण कशी घेणार? येणार कुठून? हम्म. आत्ता तर पॉसिबल नाहीये. एक सेंटेन्स माझ्या वडिलांनी सांगितलं, ते मी एकदम असं इथं कोरून ठेवलंय. हम्म. माझ्या वडिलांनी मला सांगितलं, बेटा यू नीड अ मेंटॉर. हम्म. तुला एका गुरुची गरज आहे. हम्म. ते मला म्हणाले, हे ओपन कर आणि तुला जेवढं शिकता येतंय तेवढं शिक. तुला आत्ता असं वाटतंय की तुला सगळं येतंय, आता ह्याच्यापेक्षा जास्त काही शिकायची गरज नाही. नाहीये. आणि मी 15 वर्ष वेड्यासारखं पाहिलं की कोणीतरी शिकवत असेल की मी आता 35,000 कमवते एका शोला, तर हे एक 70,000 रुपये कसे होतील, तर माझी मर्सिडीज येईल. 15 दिवस मला एकही व्यक्ती मिळाली नाही हम्म. पूर्ण भारतामध्ये की जे अँकरिंग शिकवते. हम्म. आणि तिथून ना जन्म झाला मिलियन रुपये अँकरचा. हम्म. तिथून मला वाटलं की व्हाय नॉट मी का नाही शिकू शकत. आणि मग माझ्या वडिलांनी मला जेव्हा सांगितलं, मग मी 15 दिवसांनी परत गेले. म्हणलं, मला भेटलंच नाही कोणी शिकवायला. ते म्हणले, बिझनेस कोचेस असतात, त्यांचे प्रोग्राम जॉईन कर. आम्ही लहानपणापासून एकदम सिन्सिअर अभ्यासू मुलं असतात ना, ज्यांचं होमवर्क रोजच्या रोज कम्प्लीट होतं, त्या कॅटेगरीमध्ये मी 6 मोठे मोठे कोर्सेस भरपूर पैसे घालून केले. आणि त्या वर्षी बिलीव्ह मी एवढी जे कर्वमध्ये ग्रोथ झाली. मी लॉकडाऊन लावलं होतं, लॉकडाऊन लागलं होतं पुढच्या वर्षी, आणि ते उठत होतं बसत होतं. नाशिकला पोस्टिंग होती आमची. 11 जुलैला आमची मॅरेज अॅनिव्हर्सरी असते. मी 8 जुलैला लॉकडाऊन उठलं होतं म्हणून तो दिवस ठरला. 8 जुलैला मी माझ्या नवऱ्याला तीच मर्सिडीज वा. जी 1 वर्षापूर्वी मला मॉडेलही माहिती नव्हतं, ती मर्सिडीज विदाउट EMI गिफ्ट केली. वा, क्या बात. आज व्यवसायामध्ये मुलांकडं हाताला काम नाहीये, स्किल आहे पण हाताला त्यांना काम मिळत नाहीये, नोकऱ्या मिळत नाहीये. ह्या नव्या पिढीला व्यवसायासाठी तुम्ही काय मौल्यवान सल्ला देऊ शकाल? जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हणलं की स्किल बेस्ड जे जॉब्स असतात, काही असतात जे तुमचे एज्युकेशन बेस्ड असतात, काही जॉब्स असतात जे स्किल बेस्ड असतात. स्किल बेस्ड जे जॉब्स असतात, फॉर एक्झाम्पल एकदम छोटंसं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एडिटिंग जी मुलं करतात. आता तुमचा व्हिडिओ जो एडिट करणार किंवा रील्स जे एडिट करतात, व्हिडिओज भरपूर एडिटिंग असतं, त्यांचे पैसे असतात की ते ठरवतात की मी हे करणार. पुढच्या वर्षी सांगतात की मला हे एवढे पैसे हवे. ते कशावर सांगतात? ते त्यांच्या स्किलच्या डेव्हलपमेंटवरती सांगतात. जर तुम्हाला जॉब नाही मिळते किंवा इच्छा नाहीये करायची, तर तुम्ही स्किल डेव्हलप करायला सुरू करा. आणि ते कोणत्याही वयामध्ये सुरू करू शकता. माझ्याकडे 77 वर्षाचे एक डॉक्टर आहेत, जे अँकरिंग 77व्या वर्षी शिकले आणि आता ते शोज करतात. त्याला काही एज लिमिट नसतं कोणत्याही स्किलला. माझी आई 50व्या वर्षी कार चालवायला शिकली. असं कोणत्याही वयामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं स्किल डेव्हलप करू शकता. तुम्ही आता 2026 तर स्किलसाठी खूप चांगलं वर्ष आहे. तुम्ही ह्या वर्षी डिसाईड करा की तुम्हाला एक कुठलं तरी स्किल असं डेव्हलप करायचंय ज्या स्किलमधून तुम्हाला पुढे जाऊन पैसे मिळतील. बऱ्याच वेळेला उद्योगातले किंवा व्यवसायातले कोच असं सांगतात की तुम्ही एका उत्पन्नावरती अवलंबून राहू नका. मी नोकरी करतो, माझा एक साचेबद्ध नोकरी आहे, या वेळापासून या वेळापर्यंत काम करायचं, नंतर भरपूर वेळ आहे, मग मला तो वेळ कसा सत्कारणी लावता येईल आणि एका वेळेला मल्टिपल म्हणजे उत्पन्नाचे स्रोत वाढवायचे असतील तर मी ऑफिसमध्ये कितीही काम केलं तरी तो पगार तेवढाच किंवा पुढच्या वर्षी 60% नाही तर 10% त्याच्यावरती नाही. त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे? मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम असावंच लागेल. जर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करायची असेल, तुमच्या मुलांना बेटर एज्युकेशन द्यायचं असेल, किंवा ओव्हरऑलच तुम्हाला तुमची ग्रोथ करायची असेल, तर मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम करावंच लागेल. तुम्ही जर जॉब करत असाल तर तुमच्याकडे बऱ्यापैकी वेळ असतो. संध्याकाळचा वेळ म्हणा किंवा सॅटर्डे संडे असतो. आता आमच्या अँकरिंगच्या प्रोग्रामला आमचा टार्गेटेड ऑडियन्स जो आहे तो IT प्रोफेशनल आहे, कारण त्यांच्याकडे सॅटर्डे संडे आहे आणि संध्याकाळचा वेळ अवेलेबल आहे. किंवा टीचर्स आहेत ज्यांचा 3 वाजेपर्यंत जॉब संपतो, त्याच्यानंतरचा वेळ ते फ्री असतात आणि त्यांनाही सॅटर्डे संडे सुट्टी असते. मग आमचा टार्गेटेड ऑडियन्सच ते लोक आहेत ज्यांच्याकडे वेळ आहे अँकरिंग करायला. तुम्ही असा कुठला तरी जॉब करू शकता ज्यामध्ये थोडाफार वेळ दिला तरी सुद्धा चालण्यासारखं आहे आणि चांगलं इन्कम जनरेट होत आहे. जसं की हा पॉडकास्ट आपण शूट करतोय, हा पण एक चांगला व्यवसायाची संधी आहे जी की तुम्ही जॉबच्या सोबत करू शकता. सॅटर्डे संडेला पॉडकास्ट शूट होऊ शकतात. कॉन्टेंट क्रिएशन एक खूप चांगला आज
भरपूर नावलौकिक मिळवून देणारा आहे. ऍक्टिंग तुम्ही शिकू शकता, तुम्ही थिएटर करू शकता. हम्म. तुमच्याकडे काही स्किल्स असतील जे की नॅचरली आहेत, फॉर एक्झाम्पल सिंगिंग आहे, मिमिक्री आहे, ते करू शकता. अँकरिंग एकदम बेस्ट आहे, कारण हम्म. अँकरिंग तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे जिथे 30,000 रुपये, 40,000 रुपये 2 तासांचे मिळतात. बिना भांडवली बिना भांडवली, काहीच पैसे नाही. थोडस स्किल आहे तेवढं डेव्हलप करायचं. स्किल डेव्हलप करायचं, आणि ते तर आम्ही करतोय. हम्म. ते तर तुम्ही फक्त रोज, मी तर सगळ्यांना तुम्ही फक्त रोज क्लासला या, हम्म. बाकी जबाबदारी माझी. त्यामध्ये 20 मिनिटं आम्ही फक्त मार्केटिंगचं नॉलेज देतो. तुमच्याकडे तुम्ही कितीतरी चांगले आर्टिस्ट बघितले असतील, ऍक्टर्स खूप चांगले चांगले आहेत, आणि ते आज मार्केटमध्ये कुठेच दिसत नाहीयेत, कारण ते स्वतःला मार्केट नाही करू शकले. हम्म. ऑन द अदर हँड, काही असे ऍक्टर्स पण आहेत, आर्टिस्ट पण आहेत, ज्यांचं स्किल एवढं चांगलं डेव्हलप नाहीये, पण त्यांनी मार्केटिंग एवढं चांगलं केलंय की त्यांना कंटिन्युअस काम आहे. इन अ सेम वे तुमचं, मला असं वाटतं, जर तुम्हाला मार्केटमध्ये चांगलं काम करायचंय आणि सस्टेन व्हायचंय, खूप वेळापर्यंत काम करायचंय, तर 2 गोष्टी इम्पॉर्टंटच आहेत. एक तर तुम्ही जे काही काम करताय ते बेस्ट क्वालिटीचं असलं पाहिजे, आणि दुसरं त्याचं मार्केटिंग चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे. ह्या अच्छा. 2 गोष्टी असतील तर तुम्हाला कोणी थांबवू नाही शकत. आपण मगाशी 1 तास झालं गप्पा मारतोय. काही गमतीशीर प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडून हवी आहेत. आपण रॅपिड फायर राऊंड घेणार आहे. थोडक्यात उत्तर मिळालं आणि नेमकेपणाने मिळालं तर ते जास्त बरं होईल. मी तुम्हाला विचारतो पहिला प्रश्न. आवडतं पुस्तक कुठलं तुमचं? मिलियन रुपी अँकर, जे मी स्वतः लिहिलंय. एखादा लेखक जेव्हा पुस्तक लिहितो, पुस्तक वाचलं पाहिजे. माझ्या मुलीने 500 पेक्षा जास्त पुस्तकं वाचलीत. 7th स्टँडर्डला आहे ती. बर. आणि मी तिला विचारलं, कसं वाचते तू एवढं सगळं? हम्म. तर ती म्हणाली, मम्मा, सगळी लाईफ आहे ना त्या ऑथरची कळते या बुकमध्ये. हम्म. म्हणजे एखादी व्यक्ती आपलं आयुष्य टाकते त्या पुस्तकामध्ये. मग जेव्हा त्यांनी हा एवढा 20-25 वर्षाचा जो अनुभव आहे तो एका पुस्तकात टाकलेला असतो, जो आपल्याला 2 दिवसात 3 दिवसात कळतो. हम्म. माझं फेवरेट पुस्तक मी स्वतः लिहिलेलं मिलियन रुपी अँकर हे आहे. तुमच्या आवडीचा लेखक कोण? मला मी जेव्हा प्रेग्नन्सी होती माझी, तेव्हा मी द सिक्रेट नावाचं पुस्तक वाचलं होतं, आणि त्यामुळे मला रोंडा बॅन आवडतात. त्यानंतर त्यांची मी सगळी पुस्तकं वाचली, आणि खूप मी लॉ ऑफ अट्रॅक्शनची एकदम फॉलोअर आहे, आणि मी शिकवते पण लॉ ऑफ अट्रॅक्शन. 10-12 वर्षापूर्वी तुम्ही मेडिकल प्रॅक्टिस बंद करून या व्यवसायामध्ये आला. त्यावेळेला तुम्ही स्वतःला दिलेली एक सूचना म्हणजे तुम्ही आज लोकांना, पब्लिकला, आपल्या श्रोत्यांना सांगा. मी असं ठरवलं होतं, मी जेव्हा अँकरिंग मध्ये आले तेव्हा मी असं ठरवलं होतं की मला जोपर्यंत मेंटल स्ट्रेस होत नाही तोपर्यंत हे काम करायचं. ज्या दिवशी मला असं वाटेल की ह्या गोष्टीचं मला मेंटल स्ट्रेस होतोय, त्या दिवशी हे काम थांबवायचं. पण बिलीव्ह मी 12 वर्षात मला झालेला नाहीये ह्या कामाचा. मग मी माझ्या स्वतःला सांगितलेलं, मला जे काम आवडतंय मी आयुष्यभर तेच काम करणार. मग मला कितीही पैसे मिळू देत, मी ते काम करणार नाही ज्यामध्ये मला बॉदरेशन येते. पैसा महत्वाचा का प्रसिद्धी? इनिशियली जोपर्यंत स्टॅबिलिटी येत नाही तुमच्या आयुष्यात तोपर्यंत पैसा महत्वाचा आहे. एकदा पैसा मिळाला की तो पैसा तुम्ही प्रसिद्धीसाठी वापरू शकता. सकाळी उठल्यानंतरची पहिली सवय तुमची काय? माझा 6:30 वाजता क्लास असतो. त्यामुळे मी सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी लॅपटॉप ओपन करते. ती माझी पहिली सवय आहे. आणि आज आमचा 6:30 ते 7:30 एक मेडिटेशनचा क्लास असतो. आज आपण गिफ्ट देऊयात तुमच्या सगळ्या श्रोत्यांना. अरे तो वा. पेड आहे, पण 1 महिन्याचा क्लास आपण तुमच्या सगळ्या श्रोत्यांना फ्री देऊयात. बर. एक लिंक आपण तुमच्या पॉडकास्टच्या थ्रू देऊयात. त्या थ्रू ते 1 महिन्याचा क्लास जॉईन करू शकतात. लाईव्ह असतो, 6:30 ते 7:30 असतो. बर. आणि तुम्ही तो 1 महिन्यासाठी फ्री जॉईन करू शकता. थोडक्यात एका शब्दात सांगायचं असेल तर यश कशाला म्हणायचं? मी जसं मघाशी सांगितलं की मला वाटतं जेव्हा तुम्हाला तुमची लाईफ फुलफिल झाली असं वाटतंय की माझा या जगात येऊन उपयोग केला मी माझ्या नॉलेजचा, माझ्या आयुष्याचा, मला वाटतं की तो जेव्हा वेळ येईल तेव्हा आपल्याला यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या स्वतःवरती जर एखादा चित्रपट काढायचा झाला तर त्याचं नाव काय ठेवाल? मला नाही सुचत आहे. तरी पण तुम्ही सांगा, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही नाव चांगलं ठेवता. नाही, नावं ठेवण्यामध्ये आमचा हात शक्यतो धरणार नाही कोण, परंतु स्वतःला ठेवलेली नावं जास्त चांगली वाटतात. म्हणून म्हटलं की मी तर ठेवणारच आहे, पण तुम्ही काय काय ठेवू शकाल? मी नाव ठेवेन कॅलेडोस्कोप, कारण मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा मला कलरफुल कॅलेडोस्कोप दिसतोय. मी
मी भरपूर गोष्टी केल्या. मी ऍक्टिंग केली, मी अँकरिंग केलं, मी DID सुपर मॉम सीझन 2 ला होते. म्हणजे मी डान्स हां, पण हां, थोड्या थोड्या वर्षांसाठी केला. मी मेडिकल डॉक्टर आहे, मी कोचिंग करते. आमच्याकडे लॉ ऑफ अट्रॅक्शन्स आहे, आमच्याकडे काही स्पिरिच्युअल कोर्सेस पण आहे. म्हणजे माझी जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा लाईफ एकदम कलरफुल दिसते. माझ्या पुस्तकाला नाव मी कॅलेडोस्कोप देईन. वा. खूप छान मॅडम. तुमच्याबरोबर 1 तासभर आपण गप्पा मारतोय. गप्पा संपू नयेत असं वाटतंय. आजही मला वाटतं की आपल्याला अरे हे शिकायचं राहिलं. अरे आपल्याला हे माहीतच नाहीये. 25 वर्षापूर्वीचं आमचं कम्युनिकेशन स्किल आणि आजचं कम्युनिकेशन स्किल वेगळं आहे. त्याचे चॅप्टर वेगळे आहेत. त्यामुळं म्हणजे असं पुन्हा वाटायला लागलं की आपल्याला शिकलं पाहिजे. अजून अजून नाही आपल्याकडे. आपल्याला हे नवीन पिढीचं जे शस्त्र आहे ते आपल्याला हातामध्ये आपल्या अजून आलं पाहिजे. ते आलं असेल तर ते शिकलं पाहिजे, कुठंतरी गुरु मांडलं पाहिजे आणि त्याशिवाय आपल्याला ते जमणार नाही. तुम्ही इथं पाटील की पॉडकास्टमध्ये आला आणि आम्हाला स्वतःला मार्गदर्शन केलं आणि आमच्या श्रोत्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं. आपण पुन्हा आणखीन एखाद्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा भेटूयाच. तुम्ही वेळ दिलात, खूप खूप धन्यवाद. मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे तुम्हाला वाटतंय की थोडीशी सुद्धा बोलायची कपॅसिटी आहे त्यांच्याकडे हा जो एपिसोड आहे तो नक्की शेअर करा. काय माहित तुमचा एक छोटासा शेअर आहे तो कोणाची तरी लाईफ बदलू शकेल. थँक्यू सो मच. नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री शिंदे आणि आता तुमची सगळ्यांची रजा घेते. बेकीज बेकरी थँक्यू. कडून आपल्याला ही एक स्नेहाची भेट. तर मंडळी, हा होता आजचा आपला विशेष भाग. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आणि पुढच्या वेळेला यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा करायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळी, पाहत राहा बेकीज बेकरी प्रेझेंट पाटील की. पाटील पाटील घेऊन आला पाटील की. Presented by Bakey's Bakery.